जेव्हा स्वराज्याचा सूर्य मावळला तेव्हा मुघलांना वाटलं महाराष्ट्र संपला. पण त्यांना माहिती नव्हतं की वाघाचा छावा अजून जिवंत आहे. स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून ज्याने हे पोरकं स्वराज्य टिकवलं, मृत्यूच्या डोळ्यात डोळे घालून हसणारा आपला राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. चला आज ऐकूया ती सुवर्णगाथा आपल्या शंभूराजांची, इतिहासाच्या पानांवरील सर्वात महान आणि सर्वात तेजस्वी राजाची. 13 भाषांचे जाणकार, वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी बुधभूषण सारखा ग्रंथ लिहिणारे विद्वान आणि खुद्द शिवरायांच्या तालमीत तयार झालेले योद्धे. त्यांची बुद्धी त्यांच्या तलवारीसारखीच धारदार होती. स्वराज्याचा सूर्य मावळल्यावर मुघलांना वाटले मराठा साम्राज्य आता संपेल. पण तेव्हाच दुसरा सूर्य उगवला. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात एकच आवाज घुमला, छत्रपती संभाजी महाराज की जय. 9 वर्षांत मुघल, पोर्तुगीज आणि सिद्दी यांच्याविरुद्ध 120 लढाया लढल्या आणि एकही लढाई हरले नाहीत. दख्खन जिंकण्याचे औरंगजेबाचे स्वप्न शंभूराजांच्या सावलीतच जळून खाक झाले. शत्रूच्या ताकदीने नाही तर आपल्याच माणसांच्या फितुरीने त्यांचा घात केला. पण साखळदंडात अडकूनही या वाघाचा रुबाब तसाच होता. औरंगजेब म्हणाला की माझ्यासमोर झुक, तुझे किल्ले माझ्या हवाली कर आणि माझा धर्म स्वीकार, तरच मी तुझे प्राण सोडेन. पण आपले छत्रपती संभाजी महाराज कडाडले, अरे औरंग्या, तू तुझे पूर्ण साम्राज्य जरी माझ्या पायावर ठेवलेस तरी माझा धर्म, माझे स्वराज्य आणि माझी माणसे मी कधीच सोडणार नाही. माझ्या शरीराचे तुकडे केलेस तरी चालतील पण माझा निश्चय कधीच तुटणार नाही. त्यांनी डोळे काढले, जीभ छाटली, शरीराची चाळण केली, पण त्यांच्या बाणेदार आत्म्याला ते साधा स्पर्शही करू शकले नाहीत. त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाने या मातीला एक नवी आग दिली. ते जगले ते वाघासारखे आणि अमर झाले ते धर्मवीर म्हणून. मराठा साम्राज्याच्या या सर्वात महान आणि अजिंक्य राजाच्या जयंतीनिमित्त ब्लू पॅन्थरतर्फे त्यांना मानाचा मुजरा. ब्लू पॅन्थर सांगतो तो इतिहास, आजच्या दिवशी जे घडले खास.